नमस्कार शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धी अंतर्गत मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो। या ठिकाणी आपण एका प्लॉटवर आहे। प्लॉट आहे हरभऱ्याचा। या ठिकाणी कशा पद्धतीने हरभऱ्याला ब्रांचिंग झालेली आहे, कशा पद्धतीने फुटवे फुटलेले आहेत तर आपण या ठिकाणी बघू शकतो लाईव्ह। व्हरायटी कोणती आहे, कोणत्या फवारणी शेतकऱ्यांनी घेतल्या, कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पहिल्यापासून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या शेतकऱ्याचे अनुभव जे आहेत ते तुम्हाला कामाला येणार आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं पूर्ण? सचिन पांडुरंग गावंडे, राहणार आव्हाना, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। दादा मला एक सांगा, मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही ट्रीटमेंट घेण्याचं नियोजन केलं, मार्गदर्शन घेण्याचं नियोजन केलं, तर तुम्हाला मिशन समृद्धी हे कोणी सांगितलं? माझा एक पाहुणा आहे साडू। अच्छा। त्यांनी जे सहज गेलो तुम्ही दुकानावर त्यांच्या, अच्छा, म्हणे एक ट्रायल घ्या म्हणे तुम्ही। अच्छा, मला रिझल्ट येऊन जाईल। म्हणजे तुमचे साडू भाऊ आहेत, त्यांनी तुम्हाला सांगितलं की म्हणजे सल्ला दिला की तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा हरभरा पिकावरती। तर आपला हा जो हरभऱ्याचा प्लॉट आहे हा किती आहे सर? 1 एकराचा। 1 एकराचा प्लॉट आहे। व्हरायटी कोणती आहे? डॉलर आहे। आता याला लागवड करून किती दिवस झाले? जवळपास 1.25 महिना झाले असं। 1.25 महिन्यात झालेला आहे फक्त। म्हणजे 1.25 महिना म्हटल्यानंतर 40 ते 45 दिवस आपण या प्लॉटला पकडूयात, बरोबर? तर आता जे सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्ही ज्या काही किती फवारणीच्यावरती झाले आपल्या? 2 झालेले आहे। 2 फवारणी तुम्ही घेतल्यात। या 2 फवारण्यामध्ये काय अनुभव तुम्हाला वाटतोय? लय ब्रांचेस निघलेल्या, म्हणजे हरभऱ्याच्या पिकाला ब्रांचिंग खूप जास्त झाली आहे। हे तुम्हाला ब्रांचिंग जास्त आहे हे तुमच्या स्वतःचं पाहून वाटतं का इतरांचा पण काही तुम्ही तुलना केली आहे? इतरांची तुलना करूनच बघितलं साहेब। अच्छा, म्हणजे तुमचे जे इतर काही शेतकरी आजूबाजूचे काय फरक वाटतो त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये? हा, बांधाला बांध आहे, त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये जे काही फुटव्यांचा फरक दिसतोय याच्यात कमीत कमी 10 फुटवे शिल्लक आहे हरभऱ्याला। म्हणजे आपला जो डॉलर हरभरा आहे याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 फुटवे त्यांच्यापेक्षा शिल्लक आहे। काहीच्या हरभरा फक्त वाढीवर गेलाय, आपलं बरं वाढ वगैरे कशी दिसते? मीडियम आहे। म्हणजे मीडियम आहे, जास्त हाईट पण नाही आणि जास्त डाऊन पण नाहीये, मीडियम हाईट आहे। पण आता सध्या फुलांच्या स्टेजला आपलं 40 ते 45 दिवसामध्ये हरभरा आलेला आहे, बरोबर? खालून जे जमिनीचे मुख्य पृष्ठापासून वर लोक सगळं सारखं झालेलं आहे, म्हणजे इतके ब्रांचेस निघलेले आहेत। म्हणजे वरून मिळतं ते तर वेगळंच आहे, पण जमिनीमधून सुद्धा ती जी ब्रांचिंग आहे ती सुद्धा मिळत आलेलं आहे, बरोबर आहे? हे 2 तासांमध्ये अंतर किती येईल तुमचं साधारणतः? 1.25 फुटाचं। 1.25 फुटाचं ते सुद्धा आता मिळत आहे, बरोबर आहे ना? तर तुम्ही ज्या काही 2 फवारण्या घेतल्या त्या कोणत्या घेतल्या आपण एकदा सरांकडनं जाणून घेऊयात। देवाजी सर यापुढे, देवाजी सर तुमचं पूर्ण नाव सांगा? देवाजी दामोदर चौधरी, राहणार मावरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। आता जे आपले सहकारी आहेत पाचारणे सर, त्यांच्या माध्यमातून सरांनी औषधे घेतल्या, सरांनी सांगितलं, तर तुमच्याकडनं सरांनी काय काय औषधे घेतल्या? पहिली फवारणी घेतली त्यांनी ग्रोथ 77 ऍक्टिव्ह, व्हॅलिडामायसिन आणि ब्लू कॉपर व्हॅलिडामायसिन याच्यासाठी घेतलं कारण मर वगैरे होत होती यासाठी, तर त्यासाठी पहिली फवारणी झाली। सर पुढे या ना। पहिली फवारणी तुम्ही ब्लू कॉपर, व्हॅलिडामायसिन आणि आणि ऍक्टिव्ह यांची फवारणी घेतली, तर मर वगैरे होती का आपल्या पिकामध्ये? थोडी मर होतीच ना। मग ती फवारणी घेतल्यानंतर मर थांबली का पूर्णपणे? 90% थांबली होती, म्हणजे 90% पूर्णपणे मर थांबलेली होती, बरोबर? आणि दुसरी फवारणी किती दिवसानंतर घेतली? 4 दिवसानंतर। 4 दिवसानंतर। सर दुसरी फवारणी कोणती कोणती घेतली? दुसरी घेतली त्या क्वालिटी एच, प्लॅटिनो, फास्टॅग आणि ऍक्टिव्ह। क्वालिटी एच पण घेतलं होतं ना? हा, क्वालिटी एच। मग ही दुसरी फवारणी यांची झाली आहे 40 दिवसामध्ये दुसरी फवारणी। सर 2च फवारण्या झाल्या ना? आता मला एक सांगा, या 2 फवारण्यामध्ये आता ब्रांचिंग खूप चांगल्या झाल्या, वाढ पण खूप चांगली झाली आहे, फुलांच्या स्टेजला आपला हरभरा आलेला आहे। तर सर्व गोष्टीमध्ये जो काही रासायनिकचा खर्च जास्त झाला की आतापर्यंत जैविकचा खर्च जास्त झाला? मग रासायनिकचा जादा व्हायचा, आता जैविक कमी पडला। मला एक सांगा, यावर्षी पहिल्यांदा जैविक केलं का दरवर्षी करता? यावर्षीच केलं सर। मग सर यावर्षी जर पहिल्यांदा जैविक केलंय तर जैविकचे फायदे चांगले की रासायनिकचे? जैविकचेच फायदे आता जाणवले। खर्च जास्त होतो का कमी होतो? कमी झाला, म्हणजे खर्चही कमी झाला आणि जैविकचे फायदे आपल्या डोळ्यासमोर आहे। जास्त फवारणी करायची गरज नाही पडली। या 40 ते 45 दिवसामध्ये आपण फक्त 2च फवारणी काढले, तिसरी फवारणी आपली अजून बाकी आहे, जी आता फुलांसाठी आपण सेपरेट करणार आहोत। ती आता या 2-3 दिवसामध्ये वातावरण खराब आहे तर आपण 1-2 दिवस पुढे केलेली आहे, पण ही जर फवारणी झाली तर फुलांची सेटिंग ह्या त्या गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीनं पाहू शकतो। तर तुमचं समाधान आहे या 2 फवारणीमध्ये? समाधान आहे सर। दरवर्षीपेक्षा काहीतरी वेगळं वाटतं यावर्षी? हो सर, नक्कीच। म्हणजे दरवर्षी जे आपण हरभरा करतो ते आणि यावर्षी इतकं व्हायचं? अच्छा, म्हणजे कमरा एवढं तुमचं हरभरा व्हायचं पण त्याला काही माले वगैरे जास्त लागायचा नाहीये, पण यावर्षी तसं वाटतंय का काही? जरी झाडाची हाईट कमी आहे इतरांपेक्षा पण ब्रांचिंग जास्त आहे आणि जर अशाच पद्धतीने फुलांची सेटिंग प्रॉपर पद्धतीने जर झाली तर दरवर्षीपेक्षा उत्पन्न वाढेल असं वाटतं? म्हणजे खर्चही कमी झाला,
उत्पन्न सुद्धा तुमचं या ठिकाणी वाढलेलं आहे. मेहनत कमी झाली ना साहेब. तर पूर्णपणे समाधानी आहे तुम्ही. आता मला एक सांगा की याला किती खुडणी झालेली आहे? डॉलरला जवळपास जनरली 2 खुडणे शेतकरी वर्ग करतो, नाही, आपण एकदाच केलं. पण तुम्ही एकदाच केली. पण एकदा करून सुद्धा जे शेतकरी 2दा करतात त्यांच्यापेक्षा जास्त आज आपल्याला ब्रांचिंग दिसत आहे. तर एका खुडणीमध्ये सुद्धा हा जबरदस्त अनुभव तुमचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर औषधांमध्ये तुमचं काही अडचण आहे का? समाधानी पूर्णपणे समाधानी साहेब. बरं, जे तुम्हाला सल्ला दिलाय पाचाने सरांनी तो खरंच चांगला होता. एकदम एक नंबरचा सल्ला दिला साहेब. म्हणजे त्यांनी जर जो आतापर्यंत भरपूर पिकं आपण बघितलंय, पण जर आपण जवळचेच माणसं जवळच्याला सांगत नाहीत आणि एखाद्याने सांगितलंय तर आपण लवकर विश्वास ठेवत नाही. धंदा कर. हा, धंदा करण्यासाठी वगैरे तसं काही जाणवलं तुम्हाला इथे? आपण कोणता धंदा करत नाहीये, प्युअर आपण शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल या उद्देशाने आपण काम करतोय. तर सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं समाधान आहे. ओके साहेब. समोर साहेब. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलाय. आपण शेतकऱ्यांना ह्याच गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या. पहिली फवारणी तुम्ही घेतली, दुसरी फवारणी घेतली, आज 2 फवारण्यामध्ये हरभरा तुमचं पाहण्याजोगं झालेलं आहे. आणि इतर शेतकरी जे आजूबाजूचे आहेत त्यांनी पण तुम्हाला विचारलं असेल ना काय केलं काय नाही. साहेब आम्ही म्हणजे आपल्याकडे टेमच नाही, आम्ही किराणा दुकान. बरोबर आहे. पण मग हे तुम्हाला अशा पद्धतीचे रिझल्ट जेव्हा आले तेव्हा म्हणजे डॉलरच नाही. हा, म्हणजे आज ही जी ब्रांचिंग वगैरे पाहून त्याला वाटतं की ही डॉलरच नाहीये, एवढं याला ब्रांचिंग झालेलं आहे. जनरली डॉलरला एवढं ब्रांचिंग पाहायला भेटत नाही आणि एवढे हाईट पण पाहायला भेटत नाही. त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला प्लॉटमध्ये पाहायला भेटत आहेत. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलाय, तुमचे मनोगत आमच्या शेतकऱ्यांबरोबर शेअर केलंय. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलंय. या ठिकाणी आपण बघू शकतो परत एकदा हे जे आहे झाड, या झाडाला एका झाडाला ब्रांचिंग मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. हे बघा, ही एक झाड आहे, हे बघा ही खोड, हे एक झाड आणि याला झालेली ही ब्रांचिंग बघा. बघा हे फुटवे किती आहेत, हे फुटवे बघा. एकच झाडनी प्रत्येक झाडाला तुम्ही ही फुटवे बघू शकता, क्वालिटी बघू शकता. हे बघा, हे एक झाड, याला आलेले फुटवे या ठिकाणी आपण बघू शकतो. कशा पद्धतीने वाटतोय मित्रांनो प्लॉट, मला आवर्जून सांगा. आणि आता फुलांची स्टेज आहे, आपण 3री फवारणी जी यांना देणार आहे त्या 3ऱ्या फवारणीचा रिझल्ट कशा पद्धतीने याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देणारच आहे. फुलांसाठी जी फवारणी आपण देणार आहे, आता फुलांच्या स्टेजला हे आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी फुलं पाहू शकता. हरभऱ्याला फुलांच्या स्टेजला आता आलेला आहे. पुढची फवारणी फुलांसाठी आपण त्यांना देतोय. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला या शेतकऱ्यांचे अनुभव पाहायचे असतील तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून बघा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, आता वातावरण ढगाळ आहे, खराब आहे, तरी सुद्धा कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यांना या हरभरा पिकावरती दिसून येत नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.